प्रार्थना करूयात. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. सदैव आमच्यावर अनंत उपकार करणारे आमच्या स्वर्गीय पित्या, पुन्हा एक वार आम्ही तुझे आभार मानतो, कारण गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळलंस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, सहाय्य पुरवली, शक्ती दिलीस, आणि पुन्हा एक वार या शब्दात दिवशी तुझी उपासना करण्यासाठी आम्हा सर्वांना तू या ठिकाणी एकत्रित केलंस, म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू, उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही प्रार्थना करतो, आमचं सर्व जगी काळजी, चिंता, विवंचना बाजूला ठेवून आम्ही तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे येतो आणि प्रार्थना करतो की ही उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा याता योग्य वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना.
हे सर्व समर्थ देवा, तू सर्व चांगल्याचा उगम आणि दाता आहेस. तुझ्या विविध आशीर्वादांबद्दल आम्हाला नेहमी कृतज्ञ राहू दे. परंतु तुला पावण्याची अभिलाषा आमच्या मनी सर्वाधिक असू दे. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रेज लॉर्ड. मृत्युंजय पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नामामध्ये आपणा सर्व लहान थोरास प्रीतीचा सलाम. प्रियांनो, आजच्या मननाकरिता निवडण्यात आलेला शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता याचा 90वा अध्याय वचन 1 ते 17 आपण वाचणार आहोत. जुन्या करारामध्ये पान क्रमांक 724, स्तोत्रसंहिता 90 वचन 1 ते 17. देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग ही निर्माण केली. त्यापूर्वीच अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव होतास. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवितोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. कारण आम्ही तुझ्या क्रोधाने भस्म होतो, तुझ्या संतापाने आम्ही घाबरून जातो. तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेवले आहेत, आमची गुप्त पातके आपल्या मुखप्रकाशात ठेवली आहेत. तुझ्या क्रोधाने आमचे सर्व दिवस गुदरतात. आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्षे असेल. तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते आणि तुझे भय बाळगणे इतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, परत फिर, किती वेळ लावशील. तू आपल्या सेवकावर करुणा कर. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर. म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालू. जेवढे दिवस तू आम्हाला पिढीले, जेवढी वर्ष आम्ही अरिष्ट पाहिली, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रगट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीसने, आमच्या हातचे काम सिद्धीसने. वाचलेली सर्व वचने देवबाप आपल्या सर्वांसाठी ती आशीर्वादित करो. आमेन. आजच्यासाठी नेमण्यात आलेला शास्त्रपाठ जुना करार, उत्पत्ती 2 अध्याय 16 ते 23 वचन. उत्पत्ती याचा 2 अध्याय 16 ते 23 वचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, त्या दिवशी तू खास मरशील. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून
त्याचकडे त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्यांचे नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथा योग्य प्राप्त हो. आमीन. आजच्या दिवसासाठी नेमण्यात आलेले पत्र थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 16 ते 25 हे आपण वाचन करणार आहोत. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय वचन 16 ते 25, पान क्रमांक 285. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विजवू नका, संदेशांचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट करा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हास पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करीलच. बंधुनो, आम्हासाठी प्रार्थना करा. देवबाप वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. शुभवर्तमान. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान लुकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा त्याने म्हणजे येशूने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवील. कारण जर कोणा मनुष्याने सगळं जग मिळवले आणि स्वतःला गमवले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तो धरील. मी तुम्हास खरे सांगतो की येथे उभे असणाऱ्या कोणी असे आहेत की ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण मिळून विश्वासानं एकत्रित प्रकट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले
जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियेपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्म पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र गौरवी पित्या, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनाधीश परमेश्वर बापा, तुला मान महिमा यथा योग्य प्राप्त हो. लीन नम्र होऊन नतमस्तक होऊन आम्ही सर्व मंडळी तुझ्या पवित्र वेदी जवळ येत आहोत देवाप्पा. आम्ही देवाप्पा तुझकडे येऊन देवाप्पा तुझकडे प्रार्थना सादर करत आहोत. आम्ही पापी आहोत, पातकी आहोत, पण बापा तू पवित्र आणि सर्व समर्थ बाप आहेस, सर्व शक्तीचा स्रोत आहेस. आम्ही जसे आहोत तसा तू आमचा स्वीकार कर आणि तुझ्या शुद्ध आणि पवित्रतेने दे बाप्पा आम्हाला देखील बर्फासारखं पांढर शुभ्र कर आणि बापा आम्हाला पवित्रता दे बाप्पा. प्रभू परमेश्वर बापा आम्हाला नीतीने वागण्याची शक्ती दे आणि आम्हाला नीतिमान गणलं जावं म्हणून येशू ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचं दे बाप्पा आम्हाला सामर्थ्य दे. प्रभू परमेश्वर बापा तुझं वचन सांगतं, नीतिमान मनुष्य खजुरीच्या झाडासारखं समृद्ध होईल, तो लबोननावरील गंध सरूसारखा वाढेल. जी परमेश्वराच्या घरात देवप्पा जे रवलेले आहेत ते देवप्पा आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील, जे वृद्ध काळात ही फळ देत राहतील आणि देवप्पा ते रसभरीत आणि टवटवीत दिसतील असं तुझं वचन आहे. प्रभू परमेश्वर बाप्पा अशा पद्धतीने देवप्पा हे सर्व आशीर्वाद देवप्पा आम्हाला लाभू दे. प्रभू परमेश्वर बाप्पा नीतीने वागण्याचा कित्ता देवप्पा तुझा आम्हाला देवप्पा पवित्र शास्त्राकडून प्राप्त होतो. त्या पवित्र शास्त्राचं देवप्पा अनुकरण करावं आमच्या आचारात, विचारात आणि देवप्पा कृतीमध्ये प्रत्येक पवित्र वचनाचं देवप्पा गुणधर्म दिसावा, जेणेकरून देवप्पा आम्ही तुझ्या मार्गावरती देवप्पा चालण्यास देवप्पा योग्य सिद्ध व्हावं. येशू ख्रिस्त तू आम्हाला देव केलास देवप्पा. येशू ख्रिस्ताद्वारे देवप्पा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार हा आम्हाला विश्वास आहे. त्यासाठी देवप्पा तुझ्या वचनाचं देवप्पा पूर्णपणे आम्ही देवप्पा आकलन करावं आणि त्याप्रमाणे चालावं, कारण तुझं वचन आमच्या मार्गाला दिवा आणि पावलाला प्रकाश आहे. हे प्रभू परमेश्वर बापा तू तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर आणि ज्या सर्व लोकांचे देवप्पा आजवर देवप्पा वाढदिवस आहेत त्यांना तू देवप्पा स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना दीर्घायुष्य देऊन तृप्त कर. त्यांच्या देवप्पा योजना आणि संकल्पना जे आहेत देवप्पा तू सिद्धीस ने आणि त्यांचं जीवन देवप्पा प्रकाशमय कर. प्रभू परमेश्वर बाप्पा प्रत्येक त्या व्यक्तीला आज देवप्पा आरोग्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला देवप्पा जे देवप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, जे बिछाण्यावर आहेत, जे मानसिकरित्या, आर्थिकरित्या, शारीरिकरित्या जे आजारी आहेत त्या सर्वांना देवप्पा तुझा स्पर्श लाभू दे. प्रभू परमेश्वर बाप्पा तू तुझकडून देवप्पा आंधळ्यांना दृष्टी प्राप्त होते. प्रत्येक त्या मोठे मोठे महारोग देवप्पा तुझ्या स्पर्शाने बरे होतात. प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हाला हा विश्वास आहे आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये देवप्पा देखील वाचलेला आहे. त्याच विश्वासाने आणि त्या शक्तीने देवप्पा मी तुझ्याकडे देवप्पा ती प्रार्थना आणि विनंती सादर करतो. या प्रत्येक व्यक्तीला देवप्पा ज्याला तुझी गरज आहे, ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आज देवप्पा तुझी दृष्टी त्यांच्यावर येऊ दे आणि तुझ्या देवप्पा स्पर्शाने
महारोग सगळे बरे होऊ दे देवप्पा. आणि प्रत्येक व्यक्ती या भूतलावरती आनंदाने तुझं देवप्पा सुवार्ता गाजवण्यासाठी तयार होऊ दे. प्रभू परमेश्वर बापा, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस आहे त्यांना देखील तुझा आशीर्वाद असू दे आणि त्यांचं जीवन देवप्पा, त्यांचं कुटुंब तू देवप्पा सुखरूपपणे सांभाळ आणि त्यांना सामर्थ्याने भर दे पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, आमचा धर्मप्रांत जो आमचे राईट रेव्हरंड बिशप दुपारे, आमचे याजक रेव्हरंड डॉक्टर प्रमोद कालसेकर, या भूतलावरतील सगळे याजक आणि ले लीडर आणि सर्व कमिटी मेंबर्स, हे जे तुझं देवप्पा पवित्र वचनाचं कार्य देवप्पा या भूतलावरती करत आहेत, त्या सर्वांना देवप्पा तुझ्या पवित्रतेने भर, त्यांना सर्व सामर्थ्य दे देवप्पा. आम्हा सर्वांना दे बाप्पा, तू आमच्या बरोबर राहा आणि तू आमच्या बाजूला उजव्या हाताला देवप्पा सावली म्हणून राहा. तू आमचा रक्षा कवच हो, तू आमची ढाल आणि कवच हो देवप्पा. इथून पुढची वेळ काळ तू येईपर्यंत आम्हाला देवप्पा तुझ्या पंखाखाली राख देवप्पा. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावाने मागतो, म्हणतो ऐक, आमेन. प्रियांनो, आपल्या मंडळीचे सन्मान्य सभासद आणि आपल्या पास्टेट कमिटीचे सदस्य ब्रदर संजय देसाई हे काही कामानिमित्तानं मुंबई या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना कोविड-19 याची लागण झाली आणि त्यानुसार त्यांना आता ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे. आपण विशेष करून आज त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी आज आपण प्रार्थना करू आणि आपणा प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये ब्रदर संजय देसाई यांना आरोग्यदान प्राप्त व्हावं म्हणून आपण प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करूया. सदैव आमच्यावर उपकार करणाऱ्या आमच्या स्वर्गीय पित्या, यावेळेस आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. कारण ज्या ज्या वेळेस आम्ही अडीअडचणीमध्ये असतो, संकटामध्ये असतो, त्यावेळेस तुझा सर्व समर्थ अदृश्य हात त्यामध्ये कार्यरत असतो. आज आमच्या मंडळीचे सभासद, आमच्या चर्च कमिटीचे मेंबर ब्रदर संजय देसाई यांच्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. त्यांना आतापर्यंत सांभाळलंस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, सहाय्य पुरवलीस, शक्ती पुरवलीस. जी सेवा त्यांना तू नेमून दिली होतीस ती सेवा करण्यासाठी तू त्यांना सहाय्य केलंस. येथवर त्यांचा तू पाठीराखा झालास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, त्यांना जो आजार आहे त्याबद्दल आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना तू आरोग्यदायी हाताचा स्पर्श त्यांना तू करावा. नवे प्रभू, त्या ठिकाणी तू शब्द मात्र बोल म्हणजे ते पूर्ण बरे होतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रभू, तू अंथरुण बदलणारा परमेश्वर आहेस, आरोग्यदान देणारा तू प्रभू तू आहेस. आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो की ब्रदर संजय देसाई यांच्यावर तू आशीर्वाद पाठवून त्यांना तू बरं करावंस. जे डॉक्टर्स, नर्सेस त्यांच्यावर प्रभू ट्रीटमेंट देत आहेत, त्यांच्या हाताला तू स्पर्श करावं. प्रभू, जे औषध उपचार त्यांच्यावर चालू आहेत ते तू परिणामकारक आणि आशीर्वादित करावेस आणि त्यांना लवकरात लवकर प्रभू आरोग्यदान प्राप्त होऊन पुन्हा एक वार त्यांनी ते आपल्या घरी येऊन तुझ्या पवित्र नावाचं गौरव आम्ही सर्वांनी करावं असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. त्यावेळेस आम्ही विशेष करून त्यांची प्रिय पत्नी, त्यांचा मुलगा, जिथे सर्व त्यांचे प्रियजन आहेत, नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, हितचिंतक आहेत, या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, प्रत्येकाची काळजी निवारण करणारा परमेश्वर तू आहेस. या पेच प्रसंगातून जात असताना प्रभू त्यांना तू धैर्य द्यावंस, त्यांचं तू सांत्वन करावंस. विशेष करून प्रभू, या सर्वतून जात असताना त्याचा तुझ्यावरील विश्वास जराही कमी नव्हता, तो अधिकाने अधिक वृद्धिंगत व्हावा असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. आमचे सर्व मंडळी प्रभू त्यांच्या समवेत आहेत आणि म्हणून पुन्हा एक वार प्रार्थना करतो, ब्रदर संजय देसाई यांना पूर्वत आरोग्यदान तू द्यावंस आणि त्यांना आशीर्वादित करावंस. ही सर्व प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. मंडळीसाठी एक सूचना आहे. प्रियांनो, मागील रविवारी सांगितल्याप्रमाणे पास्टेट कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या सर्व आपल्या चर्च सभासदांना चर्च ड्यू किंवा चर्च धर्मपट्टी ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे काही विशेष देणगी किंवा दशमांश किंवा उपकारसूचं दान हे देण्यासाठी आपल्याला चर्चचं जे अकाउंट आहे ते अकाउंट देऊन आपण ते ऑनलाईन भरावं अशी आपल्याला विनंती करण्यात आली होती. परंतु आता लॉकडाऊन संपलेला आहे आणि म्हणून चर्च सभासदांना अशी सूचना देण्यात येते की आपल्या चर्चचे ट्रेझरर ब्रदर विल्सन ॲबनेस हे दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 1 ते 4 ह्या वेळेमध्ये चर्च ऑफिसमध्ये उपलब्ध असतील. ज्या कोणाला शक्य आहे आणि ज्या कोणाची इच्छा आहे त्यांनी चर्चच्या ऑफिसमध्ये येऊन ब्रदर विल्सन ॲबनेस यांच्याकडं आपले उपकारसूचं दान किंवा आपली धर्मपट्टी किंवा दशांश ही देऊन त्यानुसार रीतसर पावती घेऊन जावी ही आपल्याला विनंती करण्यात येत आहे.
मंगळवार, गुरुवार आणि शनिवार 1 ते 4 या वेळेमध्ये आपल्या चर्चचे ट्रेजरर ब्रदर विल्सन ॲपनिस हे सर्व देणगी किंवा दान देण्यासाठी उपस्थित असतील अशी आपल्याला सूचना देण्यात येत आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी ज्यावेळेस चर्च सुरू होईल त्यावेळेस आपली दान किंवा दशांश किंवा धर्मपट्टी द्यावी अशी आपल्याला विनंती करण्यात येते. थँक्यू. प्रभु मज तारण दे पतिताला, प्रभु मज तारण दे पतिताला. पुण्य नसे प्रभु संग्रही माझ्या, पुण्य नसे प्रभु संग्रही माझ्या, पाप परिहिताला. प्रभु मज तारण दे पतिताला. दडपतसे मी बहु आघ भारे, दडपतसे मी बहु आघ भारे, जाईन मृत्यू पथाला. प्रभु मज तारण दे पतिताला. वैद्य नसे प्रिय तुझ विनयसा, वैद्य नसे प्रिय तुझ विनयसा. सुधरिल पाप क्षताला. प्रभु मज तारण दे पतिताला. सर्व समर्था इच्छिसी तूही, सर्व समर्था इच्छिसी तूही. स्मरतरया हितिताला. प्रभु मज तारण दे पतिताला. काय करू मी सांग मला प्रभु, काय करू मी सांग मला प्रभु. सुख व्हाया जीविताला. प्रभु मज तारण दे पतिताला. पतितांचा तू मित्र हा दे, पतितांचा तू मित्र हा दे. कान विनंती गीताला. प्रभु मज तारण दे पतिताला. प्रभु मज तारण दे पतिताला. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंत करून तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि त्यामध्ये सुंदरसं एक कथानक, एक रोमांचक असे कथा या ठिकाणी नमूद केलेली आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की घरी गेल्यानंतर आपण हा संपूर्ण अध्याय वाचावा. दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि त्याच्यामध्ये कथानक आहे आणि त्यावेळेस त्या कथानकाशी संबंधित आज आपण थोडा वेळ विचार करणार आहोत.
हा काळ असा होता की ज्यावेळेस इस्रायलचे अनेक शत्रू राष्ट्र त्या इस्रायलाबरोबर चढाई करत होते आणि अशाच वेळेस आरामाचा राजा बेनहेदाद हे त्याचं नाव, ह्यांनी आपलं सर्व सैन्य एकवटून शम्रोन प्रांताला वेढा दिला. इस्रायलामध्ये जे शम्रोन प्रांत आहे, जे शम्रोन गाव आहे, त्या संपूर्ण गावाच्या वेशीला आरामाचा राजा बेनहेदाद यांनी वेढा दिला. आणि असं म्हटलं आहे की हा वेढा कित्येक महिने राहिला. ह्या आरामाच्या राजाने काय केलं, आपलं संपूर्ण सैन्य, आपली घौडदौड, आपले शस्त्र हे सर्व घेऊन शम्रोन प्रांताला वेढा दिला. संपूर्ण शम्रोन प्रांताची नाकेबंदी त्याने केली. कुणी मनुष्य शम्रोनातून बाहेर जाऊ शकत नव्हता. कुठलंही सामान किंवा अन्नधान्य बाहेरून शम्रोनात येऊ शकत नव्हतं. आणि असे इस्रायली लोक, शम्रोनातले लोक त्या ठिकाणी बंदिस्त झाले, कारण आरामाचा राजा बेनहेदाद यांनी शम्रोनाला वेढा दिला. हा वेढा कित्येक महिने राहिला. कित्येक महिने आरामाचा राजा बेनहेदाद यांनी शम्रोनाला वेढा दिला आणि त्या ठिकाणी हे लोक हळूहळू काय केलं, अन्नधान्य संपू लागलं. शम्रोन शहरातलं अन्नधान्य संपू लागलं. हळूहळू शम्रोन शहरात दुष्काळ पडू लागला, कारण कुठलीच आवक त्या ठिकाणी शक्य नव्हती. आरामाच्या राजाने शम्रोनाला वेढा दिला होता. असं करता करता अनेक महिने लोटून गेले आणि त्या ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडला आणि सर्व गोष्टी महाग होऊ लागल्या. रोजचं खाण्याचं अन्न ह्याची देखील किंमत गगनाला जाऊन पोहोचली. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यावेळेस गाढवाचं एक मुंडकं 80 रुपयाला विकलं जाऊ लागलं, त्यावेळेचे 80 रुपये. आणि कबुतराची विष्ठा, पावशेर विष्ठा 5 रुपयाला विकली जाऊ लागली. त्या शम्रोन प्रांतात पडलेल्या वेढ्यामुळे इतकी भयंकर आणि भीषण दुष्काळ त्या ठिकाणी पडला. अन्न मिळेनासं झालं आणि म्हणून गाढवाचं मुंडकं 80 रुपयाला आणि कबुतराची जी हगवण आहे, जी विष्ठा आहे, पावशेर विष्ठा 5 रुपयाला विकली जाऊ लागली. सर्वत्र हाहाकार माजला. लोक त्या ठिकाणी हैराण झाले. लोकांना खायला काय अन्न मिळेना. अशा वेळेस इस्रायलाचा राजा एकदा गच्चीवर टेहळणी करत आहे. चिंताक्रांत आहे, काळजीत आहे, निराश झालेला आहे. माझ्या प्रजेचं मी काय करू असं करत असतानाच शम्रोनातील 2 स्त्रिया धावत त्याच्याकडे आल्या आणि त्यातली एक म्हटली, महाराज मजवर दया करा, मला न्याय मिळवून द्या. तो राजा तिला म्हटला, परमेश्वर आपल्यावर दया करत नाही तर मी तुला कसा न्याय मिळवून देऊ, कशी तुझ्यावर दया करू, तरी मला सांग तुझं काय कारण आहे, कोणत्या गोष्टीचा न्याय मागायला तू आली आहेस, मला तू सांग. आणि मग ती स्त्री आपल्या मनातील कथा आणि व्यथा सांगू लागली. ती स्त्री त्या राजाला म्हणाली, महाराज आम्ही दोघं मैत्रिणी आहोत. आपणास ठाऊक आहे की अनेक महिने या ठिकाणी वेढा पडलेला आहे. भयंकर दुष्काळ आणि अन्न टंचाई झालेली आहे. आम्हाला खावायला काय अन्न उरलं नाही, विकत घ्यायला कुठलाही पैसा उरलेला नाही. भुकेने आम्ही मरत चाललेलो आहोत. म्हणून आम्ही दोघींनी एक निश्चय केला, एक ठराव केला. काय निश्चय केला? आमच्या दोघींकडे लहान बाळ आहेत, आमच्या दोघींना लहान मुलं आहेत. आम्ही निश्चय केला, मी माझ्या बाळाला मारून त्याला शिजवून खायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ती तिच्या बाळाला मारून शिजून आम्ही खाणार. हा निश्चय आमच्यामध्ये झाला. आणि त्या ठराव झाल्याप्रमाणे, तो निश्चय झाल्याप्रमाणे काल मी माझ्या मुलाला मारलं आणि आम्ही शिजवून खाल्लं. मग मी आज तिच्याकडे गेले आणि तिला म्हटले, आता तू तुझ्या मुलाला मार आणि आपण शिजवून खाऊ. तेव्हा तिने तिच्या मुलाला लपवून ठेवलेलं आहे. महाराज मला न्याय द्या. काय भयंकर चित्त थरारक, अंगावर काटाणार ही कथा ऐकून हा राजा हतबल झाला. काय माझ्या ह्या देशावर अवस्था आलेली आहे, कोणत्या दैन्य अवस्थेत आम्ही चाललेलो आहे. एका आईने आपल्या मुलाला मारून त्याला शिजवून खावं ही वेळ आमच्यावर आलेली आहे. त्या राजाने आपले कपडे फाडले, गोंताट नेसलं आणि त्या ठिकाणी निराश होऊन शोक करू लागला. इतका भयंकर दुष्काळ की एका आईने आपल्या मुलाला मारून खावं. त्यावेळेस इस्रायलाच्या राजाने काय केलं पाहिजे होतं? एवढं मोठं संकट आपल्या देशावर आलेलं असताना आपल्याला ठाऊक असेल, एस्तेर राणी तिने काय केलं? एस्तेर राणीवर एकदा असं संकट आलं होतं
तर आश्वेरोष राजाने संपूर्ण यहुद्यांची कत्तल करायचं म्हणून फरमान काढलं होतं. त्यावेळेस एस्तर राणीने काय निरोप पाठवला? जा सर्व यहुद्यांना सांगा, तुम्ही 3 दिवस उपवासाने प्रार्थना करा आणि मग उपवासाने प्रार्थना करून मी राजापुढे जाईल आणि मग कदाचित मी मेले तर मेले. पण ह्या संकटाला सामोरं जायचं असेल तर उपवास करा, प्रार्थना करा, परमेश्वराला शरण जा, या संकटातून तो आपल्याला सोडवेल. ह्याची शिकवण घेऊन इस्रायलच्या राजाने हेच करायला पाहिजे होतं. संपूर्ण शंभर प्रांतात उपवासाने प्रार्थना करून परमेश्वराला शरण जावं अशी त्या ठिकाणी त्यांनी तरतूद करायला पाहिजे होती. पण इस्रायलाच्या राजाने काय केलं? इस्रायलाचा राजा म्हटला, आमच्या देशामध्ये जो संदेष्ट आहे, अलिशा त्याचं नाव, देवाचा माणूस, परंतु त्यांनी आमच्यावरचे संकट घालवलं नाही, त्याच्यामुळं आमच्या देशावर हे संकट आलेलं आहे. त्याने आपला एक जासूस बोलवला, जा आत्ताच्या आत्ता तो अलिशा आहे त्याचं शिर, त्याचा धडा वेगळं कळा आणि त्याचं शिर माझ्याकडे घेऊन या. पश्चाताप करून परमेश्वराला शरण जायच्या ऐवजी हा इस्रायलाचा राजा, जिवंत परमेश्वराचा जो देश इस्रायल, त्याचा राजा म्हणतो, जा आपल्या देशामध्ये जो संदेश ते अलिशा, त्याचं शिर धडा वेगळं करा आणि ते माझ्याकडे घेऊन या. हा जासूद राजाच्या हुकमाप्रमाणे गेला आणि अलिशाच्या घराकडे तो चाललेला आहे. हा जासूद जोवर त्या घरापर्यंत येतोच तोच अलिशाला अंतर्ज्ञानानं कळालं आणि अलिशा म्हणतो, जा त्या दरवाजाची कडी लावून घ्या, त्या मनुष्याला आत येऊ देऊ नका, त्याला बाहेरच्या बाहेर घालवून द्या. असं अलिशा बोलतो न बोलतोच तोच राजाचा जासूद हातात तलवार घेऊन दाराशी उभा आहे. आणि तो अलिशाला म्हणतो, पहा, राजाने असा फरमान काढलाय, हुकूम काढलाय की तुझा शिरच्छेद करायचा आणि ते करायच मी आलो आहे, आता मला तू आडवा येऊ नकोस. मग अलिशा त्या जासूदाला म्हणतो, जा जा आणि आपल्या राजास तू सांग, जिवंत परमेश्वर म्हणतो, उद्या ह्याच वेळेस शम्रोन प्रांतामध्ये 1 माप सपीठ 1 रुपयाला आणि 2 माप सातू 1 रुपयाला विकली जाईल. आता सपीठ आणि सातू त्यावेळेचं धान्य, आपण आजच्या दिवसामध्ये त्याचं रूपांतर करूयात. अलिशा त्याला म्हणाला, आज मला माहिती आहे या देशावर इतका भयंकर दुष्काळ आलेला आहे. आजच्या घटकेला गाढवाचं मुंडकं 80 रुपयाला आणि कबुतराची पावशर विष्ठा 5 रुपयाला विकली जाते, मला माहित आहे. परंतु 24 तासाच्या आत उद्या ह्याच वेळेस शम्रोन प्रांतामध्ये 1 किलो गहू 1 रुपयाला आणि 2 किलो ज्वारी 1 रुपयाला विकली जाईल. आपल्या राजाला जाऊन सांग. हे ऐकताच हातात तलवार घेतलेला जासूस म्हणतो, अरे, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी हे होणं शक्य नाही. आणि अलिशा त्याला म्हणाला, त्या जिवंत परमेश्वरावर तू विश्वास ठेवला नाहीस, त्याच्या वचनावर तू विश्वास ठेवला नाहीस, म्हणून उद्या हे होताना तू आपल्या डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं पाहशील, पण त्यातलं तू खावायचं नाहीस. आणि हे संपूर्ण संभाषण झाल्यावर तू जासूद निघून गेला. आता आपलं लक्ष जातं त्या शम्रोन प्रांताची जी वेश आहे, ते वेशीच्या बाहेर. शम्रोन प्रांताच्या वेशीच्या बाहेर 4 कोडी किंवा कुष्ठरोगी होते. हे 4 कुष्ठरोगी मनुष्य, आपल्याला ठाऊक आहे त्यावेळेस कुष्ठरोग हा एक असाध्य रोग, कधी बरा न होणारा. आज जसं आपल्याला एड्स किंवा कॅन्सर याची भीती वाटते, तशी त्या काळी कुष्ठरोग्यांना समाज बहिष्कृत केलं जायचं, समाजातून बाहेर काढायचं. त्यांना कोणी शिवायचं नाही, त्यांच्याजवळ कोणी जायचं नाही. चुकून जर त्यांच्याजवळ कोणी जाऊ लागला तर कुष्ठरोग्यांनी अशुद्ध 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 असं ओरडून त्या मनुष्याला आपल्यापासून घालवून द्यायचं, अशी त्यावेळची रीत होती. 2000 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेस हे 4 कुष्ठरोगी भुकेने बेहाल झालेले आहेत, मरणपंथाला टेकलेले आहेत. हे 4 कुष्ठरोगी वेशीच्या जवळ, गावाच्या वेशीच्या जवळ एकमेकात आपसात बोलत आहेत. ते म्हणतात, आपण आता गावात जाऊ शकत नाही, जाणं शक्य नाही, कारण लोकांकडेच खायला अन्न नाही, भुकेने व्याकुळ झालेले आहेत, आपल्याला ते अन्न कुठून देणार? आपण जर इथेच थांबलो तर आपण भुकेने मरणार. आपल्याकडे आता एकच पर्याय उरलेला आहे, चला आपण आरामी सैन्य आहे त्यांच्या डेऱ्याकडे जाऊया, त्यांच्याकडे आपण भीक मागूयात. त्यांनी जर आपल्याला भीक घातली आणि अन्न दिलं तर आपण जगू, पण त्यांनी जर आपल्याला मारलं तर तसे आपण मरणारच आहोत. चला आपण आरामी सैन्याकडे जाऊ. असा विचार करून भीत भीत कापत कापत हे 4 कोडी आरामी सैन्याच्या डेऱ्याकडे रवाना झाले. आणि आराम्या सैन्याच्या डेऱ्याकडे येऊन पाहतात
त्या 4 जणांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आरामी सेनेच्या डेऱ्यांमध्ये सर्व सामान तसंच आहे, परंतु एकही सैन्य त्या ठिकाणी नाही असं त्यांना दिसलं. त्या सैन्यांचे सर्व कपडे लत्ते, सोनं रूप अलंकार, सर्व शस्त्र, शिजवलेलं सर्व अन्न हे सर्व तसंच आहे, परंतु एकही सैन्य नाही असं त्यांनी पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. हे असं का घडलं? तर ज्या इस्रायलाचा परमेश्वर जिवंत देव आहे, त्या जिवंत परमेश्वराने एक अद्वितीय दैवी चमत्कार त्या ठिकाणी घडून आणला. तो चमत्कार असा, हे जे प्रचंड आरामी सैन्य त्या ठिकाणी होतं, त्यांना एक विशिष्ट आवाज आपल्या कानावर पडला. तो आवाज कोणता? खूप प्रमाणात सैन्य, घोडे आणि रथ आपल्याकडे येत आहेत, एक मोठं सैन्य घौडदौड करत आपल्याकडे येत आहेत, असा आवाज या आरामी सैन्याच्या कानावर पडला. आणि आरामी सैन्याने विचार केला, हा जो आतमध्ये इस्रायलाचा राजा आहे, त्यांनी मिस्री, हित्ती आणि अमोनी लोक हे राजे यांना पैसे देऊन आपल्या विरुद्ध एक मोठं सैन्य त्यांनी पाठवलेलं आहे आणि आपण आता मरणार या विचाराने संपूर्ण आरामी सैन्य आपला जीव घेऊन त्या ठिकाणून पळून गेले. पळता पळता आपले वस्त्र त्यांनी सोडले, आपले पात्र, आपले कटोरे हे सर्व टाकत 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 सर्वजण पळून गेले. त्या डेऱ्यात एकही जण राहिला नाही. हे पाहिल्यानंतर 4ही कोडी प्रसन्न झाले. प्रथम त्यांना भूक लागली होती, त्यांनी यथेच्छ त्या ठिकाणी जेवण केलं, खाल्लं, पोटभर खाल्लं. नंतर एका डेऱ्यात गेले, सोनं रूप आणि वस्त्र घेतलं, ती लपवून ठेवली. मग ते दुसऱ्या डेऱ्यात गेले, त्या ठिकाणी सोनं रूप घेतलं, वस्त्र घेतले, ती देखील लपवून ठेवली. आणि मग ते आपसात विचार करू लागले. ते एकमेकास म्हणाले, आपण जे करत आहोत ते बरे नाही, कारण आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. आपले बंधू आतमध्ये भुकेने व्याकुळून मरत आहेत, या ठिकाणी अन्नधान्य यथेच्छ आहे. आज शुभवर्तमान कळविण्याचा दिवस आहे. आपण गप्प बसलोत तर आपल्याला शासन होईल. आपण सकाळपर्यंत गप्प बसलो तर शासन होईल. चला आपण जाऊन ती सुवार्ता आतमध्ये सांगू. आणि मग ते वेशीकडे गेले. वेशीमध्ये जे द्वारपाल होता त्यांना त्यांनी सुवार्ता सांगितली. ते म्हटले, पहा, बाहेर आरामी सैन्यांचे डेरे रिकामे आहेत, सर्व काय त्या ठिकाणी पडलेलं आहे, पण सैन्य त्या ठिकाणून निघून गेलेलं आहे. ही द्वारपालाने वार्ता राजाला कळवली. राजाला वाटलं बहुतेक आरामी सैन्य आपल्याशी लपंडाव खेळत आहेत, लपून बसले असतील आणि आपण बाहेर गेलो की आपल्याला कत्तल करतील, म्हणून 2 जासूस घेऊन त्यांनी आरामी सैन्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं. हे 2 जासूस यार्देन नदीपर्यंत गेले. संपूर्ण परिसर पाहिला तर आरामी सैन्याचा एकही मनुष्य त्या ठिकाणी नाही. आणि ती वार्ता येऊन त्यांनी राजाला सांगितली. आणि हे कळल्यावर संपूर्ण शम्रोन प्रांतातील सर्व यहुदी लोक त्या ठिकाणी धावत आले आणि आरामी डेऱ्याकडे जाऊन यथेच्छ भोजन त्यांनी केलं. आणि त्या दिवशी शम्रोन प्रांतामध्ये 1 किलो गहू 1 रुपयाला आणि 2 किलो ज्वारी 1 रुपयाला विकली गेली. परंतु हे सर्व घेण्यासाठी एवढी तुडुंब गर्दी झाली की ज्या द्वारपालाने म्हटला होता की परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी ते होणार नाही, तो त्यांच्या पायाखाली तुडवला गेला. त्याने सर्व पाहिलं, पण त्यातलं तो खाऊ शकला नाही. परमेश्वराचं वचन सत्य झालं. प्रियांनो, हे सर्व कथानकाचा आमच्याशी काय संबंध आहे? का आम्ही सर्व ऐकत आहोत? जुन्या करारातल्या 3000 वर्षापूर्वीची गोष्ट याचा आम्ही पडताळून का पाहत आहोत? शम्रोन प्रांत जो आहे, आजच्या 21व्या युगातील जगातील एक चित्र आहे. त्या शम्रोन प्रांतामध्ये जसा भयानक दुष्काळ पडला होता, तसं या संपूर्ण जगामध्ये जे अंधकारमय जग आहे त्यामध्ये वचनाचा दुष्काळ पडलेला आहे. सर्व लोक मार्गभ्रष्ट झालेले आहेत. ह्या जगाचे होऊन ते जगाचे झालेले आहेत. देवापासून निघून आपल्या स्वैराचारी बदफैली जीवन ते जगत आहेत. शम्रोन प्रांतासारखं हे जग झालेलं आहे. त्या शम्रोन प्रांतामध्ये जसं संकट आलेलं आहे, आपत्ती आलेली आहे, तसं संपूर्ण जगामध्ये हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे. संपूर्ण संकटाने, आपत्तीने हे जग वेढलेलं आहे. शम्रोन प्रांताचं एक प्रतीक असं 21व्या शतकातील भयानक वेगानं नाशाकडे जाणारे जग आहे. तुम्ही आणि मी कोण आहोत? त्या वेशीजवळ असलेले 4 कोडी, त्यांच्याजवळ एक शुभवर्तमान आहे. ते म्हणतात, पहा, आज जरी दुष्काळ असेल तरी बाहेर अन्नधान्य भरपूर आहे. प्रियांनो, आम्ही जे ख्रिस्त अनुयायी आहोत, तुम्ही आणि मी जे जगाचा प्रकाश आहोत, आमच्याकडे एक शुभवर्तमान आहे. जरी या जगामध्ये दुष्काळ असेल तरी कालवरी टेकडीकडे पहा, तुम्हाला भरपूर आत्मिक अन्न त्या ठिकाणी प्राप्त होईल.
येशूने म्हटले, मी स्वर्गातून उतरलेली जीवनी भाकर आहे. ती जीवनाची भाकर त्या ठिकाणी आहे. येशू म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. अन्न धान्य जीवनी पाणी यथेच्छ भरपूर प्रमाणात आहे. हे शुभवर्तमान सांगण्याचा आजचा दिवस आहे. आम्ही त्या कोड्यांच्या जागी आहोत. या अंधकारमय जगामध्ये, शमरोन प्रांतात दुष्काळ पडल्यासारख्या या जगामध्ये आम्हाला, तुम्हाला आणि मला 4 कोड्यांसारखं परमेश्वराने ठेवलेलं आहे. कशासाठी? देवाचं शुभवर्तमान, सुवार्ता आम्हाला सांगायची आहे. ते 4 कोडी म्हटले त्याप्रमाणे आपण जर गप्प राहिलो तर आपल्याला शासन होईल. आज शुभवर्तमान सांगण्याचे दिवस आहे. आज जर आपण गप्प राहिलो तर आपल्याला शासन होईल. प्रियानो, आम्हाला आज शुभवर्तमान सांगण्याचे दिवस आहे. या कालवरी टेकडीकडे या. आत्मिक जीवन त्या ठिकाणी आहे. मरणातून जीवनाकडे या, अंधकारातून प्रकाशाकडे या, असत्यातून सत्याकडे या. हे शुभवर्तमान सांगण्याचं तुम्हाला आणि मला, आम्ही वेशीच्या बाहेर थांबलेलो असलेला आम्हाला एक मोठी संधी आहे. आम्ही ते करत आहोत का? 4 कोडी रुग्ण, समाज बहिष्कृत केलेले, पण त्यांनी संपूर्ण शमरोन प्रांताचं तारण त्या ठिकाणी केलं. संपूर्ण शमरोन प्रांताला दुष्काळातून सुकाळामध्ये त्यांनी आणलं. हीच मोठी भूमिका आम्हाला, तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी गाजवायची आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत का? 4 कोड्यांकडून कितीतरी उत्तम अशी गोष्ट या ठिकाणी आपण शिकू शकतो. जसं जुन्या करारातून आपण पाहिलं, तसंच नवीन करारातील आणखी एक रुग्ण, आणि त्याच्याविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या रुग्णाकडून आपण काय शिकू शकतो ते देखील आपण पाहूयात. आपणास ठाऊक आहे की नवीन करारामध्ये जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचं संपूर्ण जीवन जर तुम्ही पाहिलं, संपूर्ण सेवा आणि लौकिक कार्य हे संपूर्ण संघर्षमय, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सर्व शत्रूंना, द्वेष्ट्यांना तोंड देत असं संघर्षमय त्याचं जीवन आपल्याला दिसून येतं. प्रत्येक वेळेस बाहेर पडला की पेच प्रसंग त्याच्या समोर असत. वेगवेगळे प्रश्न लोक त्याला विचारत असत. अनेक संकट, अडीअडचणी त्याच्यावर उभ्या होत्या. लोक त्याला दूषण देत. या सर्वांना तोंड देत त्या ठिकाणी आपलं सेवा कार्य त्यांनी पूर्ण केलं. कारण तो म्हटला, मी सेवा करून घ्यावायच नाही, ते सेवा करायस आणि अनेकांच्या खंडणीसाठी आपला प्राण द्यावायस मी आलेलो आहे. आमच्या गुरुचं जीवन खडतर, वधस्तंभावर जाऊपर्यंत सर्व संकटांनी भरलेलं, परंतु आम्ही जे ख्रिस्ती अनुयायी आहोत, आम्हाला वाटतं आमचं जीवन मात्र सुख समृद्धीचं, ऐशारामाचं असावं. ही कल्पना किती चुकीची आहे यावेळेस आपल्याला दिसून येईल. जर त्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकून जायचं, त्याचं जसं जीवन तसंच आमचं जीवन असल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर आम्ही त्याचे शिष्य होत नाही. आम्ही ख्रिस्ती अनुयायी, आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ नको असतो, पण जीवनी मुकुट मात्र नक्की हवा आहे. आम्हाला संघर्ष किंवा लढाई नको आहे, पण विजय मात्र आम्हाला हवा असतो. उपासना, प्रार्थना, शास्त्रवाचन ह्याच्याशी आम्ही दिरंगाई करतो, पण आशीर्वाद मात्र आम्हाला घ्यायला आम्ही पुढे असतो. अरण्यातील 40 वर्षांचा खडतर प्रवास त्या ठिकाणी आम्हाला नकोय, पण दुधामधाचा प्रवाहणारा देश हा मात्र नेहमी आम्हाला हवा असा वाटतो. आत्मिक भूक आम्हाला लागत नाही, पण जीवनी भाकरी तर हवी आहे. आत्मिक तृषा आम्हाला कधी लागत नाही, पण जीवनी पाणी तर आम्हाला हवं असतं. प्रियांनो, असं करून चालत नाही. ख्रिस्ताकडे पहा, ज्या प्रकारचं संघर्षमय जीवन तो जगला, तसंच आमचं जीवन असल्याशिवाय आम्ही खरे ख्रिस्ती अनुयायी होत नाहीत. असाच ख्रिस्ताच्या जीवनातील एक संघर्षमय, अति रोमांचक, अद्भुत आणि क्रांतिकारक घटना याकडे आपण आपलं लक्ष आता यावेळेस देणार आहोत. असाच एक शब्बात दिवस, असंच एक सभास्थान आणि त्यामध्ये जमलेली अशीच ती यहुद्यांची गर्दी, असाच तो एक शब्बात दिवस होता. आणि त्या शब्बात दिवशी असाच प्रभू येशू ख्रिस्त पुढे येऊन शिक्षण देत होता. तो शिक्षण देऊ लागल्यानंतर त्या सभास्थानासमोर अगदी उच्चभ्रू लोक त्या ठिकाणी बसले होते. शास्त्री, परुषी, मुख्य याजक, यहुद्यांचे वडील, अगदी श्रेष्ठ स्थान त्यांनी घेतलेले होते आणि सर्वजण येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकत होते. परंतु पुढे बसलेले हे जे शास्त्री परुषी होते, धर्मपंडित, धर्म कुळून प्यालेले लोक, हे त्या ठिकाणी कोणत्या हेतूने बसले होते, तिथे बसण्याचा उद्देश कोणता होता, हे जाणून घेणं महत्वाचं राहील. आज आपण शुभवर्तमान वाचलं होतं. हा प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतःला यहुद्यांचा मशिहा म्हणतो, तो देवाच्या राज्याविषयी काय सांगतो, आपल्या स्वर्गीय पित्याविषयी काहीतरी ते बोलतो, एक वेगळं सार्वकालिक जीवन आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता किंवा उत्कंठा त्यांच्यामध्ये नाही. तर हा प्रभू येशू आपल्या शब्दानं किंवा कृतीने शब्दात मोडतो का?
आणि शब्दात मोडला तर याला धरायचं, ह्याला अटक करायचं आणि नियमशास्त्राप्रमाणे याला धोडमार करून नष्ट करायचं, या जगातून काढून टाकायचं. या हेतूने शास्त्री परुषी यहूद्यांचे वडील मोठ्या उत्सुकतेने त्या ठिकाणी बसून येशूकडे पाहत आहेत. कोणत्या प्रकारे त्याला दोष लावता येईल, कसं त्याला धरता येईल आणि कसं त्याचा नायनाट काढता येईल, ह्या उद्देशाने त्या ठिकाणी बसलेला आहे. ख्रिस्ताने त्यांची वरपांगी ढोंगीपणा पाहिला, ढोंगी धार्मिकता त्यांनी पाहिली. होय, कारण येशू ख्रिस्त त्यांना आता खूपू लागला होता. त्यांच्या डोळ्यामध्ये येशू ख्रिस्त खूपू लागला होता. त्याच्यामुळे त्यांचा धर्म भ्रष्ट होत होता, त्यांची आवक जावक कमी झाली होती आणि म्हणून येशूचा नायनाट कसा करायचा या उद्देशाने ते बसले होते. आमच्या मंडळीमध्ये, अनेक समाजामध्ये अशा प्रकारचे लोक असतात. इतरांचा दोष कसा काढता येईल, कसं त्याला धरून कशा प्रकारे त्याला शासन करता येईल हे बघण्यासाठी त्या ठिकाणी अनेक लोक असतात. हे लोक देखील तसेच होते. हा येशू शब्दात मोडतो का या उद्देशाने ते बसले होते. प्रियानो, त्यावेळेस शब्दात मोडणं ही फार साधी सोपी गोष्ट नव्हती. आजच्या दिवसाला चालतं, आपण कधी शब्दात पाळत नाही. बरेच लोकांना त्याचा विसर देखील पडतो. अनेक लोक शब्दात दिवशी उपासना मंदिरात येत देखील नाहीत. त्यावेळेस तसं नव्हतं. गणना 15 मध्ये एक मनुष्य शब्दात दिवशी काटक्या गोळा करायला गेला. परमेश्वराची चौथी आज्ञा, शब्दात दिवस पवित्रपणे पाळ, त्या दिवशी कुठलंच कामकाज करू नको. तू, तुझा दास, तुझी गाढवी, तुझा बैल, तुझ्याकडे येणारा उपरी, कुणीच कामकाज करू नये. त्या ठिकाणी विसावा घ्यावा. त्या शब्दात दिवशी एक मनुष्य बाहेर काटक्या गोळा करायला गेला. त्या मनुष्याला धरलं आणि मोशेकडे आणलं. हे मोशे, नियमशास्त्राप्रमाणे ह्याने शब्दात मोडलेला आहे. शब्दात दिवशी काटक्या गोळा करतो. कदाचित दुसऱ्या दिवसासाठी गोळा करत असेल, पण त्याला धरून आणलं. मोशे परमेश्वराकडे गारा घेऊन गेला. हे परमेश्वरा, ह्याने शब्दात मोडला आहे, ह्याचं काय करायचं. परमेश्वराची मोशेला आज्ञा प्राप्त झाली, संपूर्ण गावाबाहेर नेऊन याला दगडमार करून मारून टाका. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शब्दात दिवशी काटक्या गोळ्या करणाऱ्या मनुष्याला धरलं, गावाबाहेर नेलं, सर्व गावाने दगडमार करून त्याला मारून टाकलं. तो मेला. इतका कडक शब्दात होता. शब्दात दिवशी काटक्या देखील गोळा करायच्या नाहीत. असा शब्दात येशू मोडतो का? आणि मोडला असता त्याला धरायचं आणि नियमशास्त्राप्रमाणे सर्वांनी दगडमार करायचा, त्याला नष्ट करायचं. या हेतूने शास्त्री पुरुषी त्या ठिकाणी बसलेले आहेत. अशा या शब्दात दिवशी आपण पाहतो, तेथे त्या सभास्थानात वाळलेल्या हाताचा एक मनुष्य त्या ठिकाणी होता, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. शब्दात दिवशी वाळलेल्या हाताचा मनुष्य सभास्थानात देवाचं वचन ऐकण्यासाठी, ते ग्रहण करण्यासाठी, देवाची उपकारस्तुती करण्यासाठी मंदिरात हजर होता. पहा, त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याकडे नीट निरखून पहा. आपल्या शरीरामध्ये एक व्यंग आहे, आपल्याला एक विकृती आहे, आपल्यामध्ये काहीतरी उन्हा आहे, आपण दुर्बल आहोत, याची सबब तो सांगत बसला नाही. आज आमच्या मंडळीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये असे अनेक सुदृढ आणि उत्तम रीतीने कार्य करणारे लोक असतील, आज घरामध्ये विसावा घेत आहेत. परंतु हा वाळलेला हाताचा मनुष्य कुठली सबब न सांगता, कुठलंही कारण न देता शब्दात दिवशी सभास्थानात हजर आहे. आज विचार करूया, माझ्या कुटुंबामध्ये माझे प्रियजन, चांगली नोकरी आहे, उत्तम उपजीविका आहे, सुंदरसं कुटुंब आहे, सर्व ख्याली खुशाली आहे, पण आज सर्व काय असताना देखील सभास्थानात आज ते हजर आहेत का? शब्दात दिवशी उपासनेला येतात का? देवाची आठवण त्यांना होती का? आज हा वाळलेला हाताचा मनुष्य आम्हाला काहीतरी शिकून जात आहे. शब्दात दिवशी उजवा हात वाळलेला एक मनुष्य सभास्थानात हजर होता. आणि मग या मनुष्याने कदाचित आपल्या मनातील कथा निवाता येशूला सांगितली, प्रभू, माझा हात चांगला धडधाकट होता, माझ्या कुटुंबाची सर्व उपजीविका मी मिळवत होतो, मी दगडकाम करत होतो, आणि मग काम करताना मला एक अपघात झाला आणि हात निष्क्रिय झाला, निष्फळ झाला. आता मला काहीच उरलं नाही, संपूर्ण कुटुंबाचा भार माझ्यावर आहे, आता भीक मागण्याशिवाय मला कुठलाही उपाय त्या ठिकाणी राहिला नाही. हा मनुष्य आपल्या मनातील कथा आणि व्यथा येशूला सांगत आहे. आमचा येशू कनवाळू, क्षमाशील, मंदक्रोध, दयामय असा प्रभू, त्याला मनातून त्याचा कळवळा आला, ह्याला बरं करावं, कारण ह्याच्यावर ह्याच्या कुटुंबाची उपजीविका आहे, म्हणून येशू त्याला बरं करण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत आहे. असध्य रोगाने पिडलेला हा मनुष्य, ह्याचा वाळलेला बरा करावं असं येशूला त्या ठिकाणी वाटलं. परंतु त्याच वेळेस त्या सभास्थानात प्रसन्न असलेलं वातावरण आता यांनी गंभीर स्वरूप धारण केलं. ते वातावरण अगदी गंभीर झालं,
कारण ख्रिस्ताला त्या प्रसंगाचं गांभीर्य माहित होतं. मी जर हा प्रकार केला तर याचा भावी होणारा परिणाम येशू ख्रिस्त जाणून होता. पुढे यहुदी लोक काय करणार आहेत, शास्त्री पुरुषांची कोणची चाल असणार आहे, येशूने त्या ठिकाणी ओळखलं होतं. त्याच्या विरोधकांची त्याचवर दोष करण्याची तरवार लटकत आहे, येशूने त्या ठिकाणी जाणलं. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा भ्याड वृत्तीचा नव्हता, त्यांना घाबरणारा नव्हता, त्यांना भिवून काय आपलं कार्य करणार नाही असा तो नव्हता. तो म्हटला होता, मी आपला प्राण देण्यासाठी आलेलो आहे. कुणालाही न घाबरता, मनुष्याला नव्हे परंतु देवाला आवडेल, तिच्या पितेला आवडेल अशा प्रकारचं कार्य तो करणार होता. आणि म्हणून ह्या लोकांकडे तो दुर्लक्ष करणार होता. त्या लुळ्या असलेल्या मनुष्याला आपण ज्या ठिकाणी जीवनदान द्यावं, त्याचा हात बरा करावा, त्याला आनंद देण्याची हीच वेळ आहे. जरी शब्दात असला तरी आत्ताच तो आनंदी होऊ शकतो, त्याला उपजीविका प्राप्त होऊ शकते, त्याचं कुटुंब सवरू शकतं. हे येशूने जाणलं आणि त्याला मदत करण्यासाठी तो पुढे धावला. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला एका मनुष्याने प्रश्न विचारला, सर्वात मोठी आज्ञा कोणती? आणि येशूने त्याला म्हटलं होतं, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. मग तो मनुष्य त्याला म्हटला होता, मग माझा शेजारी कोण? ह्याचं उत्तर देताना येशूने त्याला चांगल्या शबरवण्याचा दाखला दिला होता. जो सर्वांना आपल्याला माहित आहे. तो वाटेवर जाणारा अर्धमेला मनुष्य यरुशलेमेतून यरीहोकडे चालला होता. चोराने त्याला लुटलं, अर्धमेला केलं. त्यावेळेस याजक आणि लेवी हे त्या ठिकाणी गेले. होय, त्याला मदतीची गरज आहे माहिती होतं, तरी दुसऱ्या वाटेने निघून गेले, त्याला मदत केली नाही. आणि मग तो शमरोने आला आणि त्या ठिकाणी त्याने पाहिलं, त्याचं दुःख त्याने पाहिलं, त्याची व्यथा त्याने पाहिली, त्याचा वर्ण जात भेद हे न विचारता त्याला मदत केली. आणि त्या ठिकाणी तो गेला आणि येशूने त्याला म्हटलं होतं, त्या मनुष्य हा तुझा खरा शेजारी आहे. ही शिकवण देणारा येशू ख्रिस्त आता ती स्वतः प्रत्यक्षात तो कृतीमध्ये आणत आहे. नुसतं तोंडाने बोलत नाही, जे तो बोलला ते तो कृतीमध्ये आणत आहेत. ह्या मनुष्याला बरं करण्याची गरज आहे. हात वाळलेला आहे, निष्क्रिय झालेला आहे, त्यामुळे कुटुंब अडचणीत आहे, त्याला बरं करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. शब्दात असलं तरी काय, मी त्याला बरं करणार ह्या अपेक्षेनं त्या ठिकाणी येशू त्याला धावून गेला आणि त्याला बरं त्याला करायचं होतं. येशूने सर्वांकडे नजर फिरवली. शास्त्री पुरुषांची डोके टवकारली गेली, डोळे मोठे झाले. येशू पुढे काय करतो हे त्यांना पाहायचं होतं. येशूने त्या मनुष्याला 2 आज्ञा केल्या. येशू त्याला म्हटला, उठ आणि मध्ये उभा राहा. थोडं आश्चर्य करण्यासारखं बोलला. येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला, कदाचित तो कुठं तरी कोपऱ्यात असेल, त्याला म्हटलं उठ आणि मध्ये उभा राहा. का तो असं म्हटलं असेल? होय, तिथूनच जर येशू म्हटला असता तुझा वाळलेला हात पुढं कर, तर तो बरा झाला असता, त्याच ठिकाणी बरा झाला असता. आपल्याला ठाऊक आहे, मृत लाजाराला येशू बाहेरून ओरडला आणि त्या गुहेतून लाजार बाहेर आला, तसं या मनुष्याला देखील बरा करता आला असता. पण येशू काय म्हटला? उठ आणि मध्ये उभा राहा. का येशू त्या ठिकाणी असं म्हटला? सर्व लोकांनी त्या मनुष्याला पाहावं, त्या मनुष्याचा तो उजवा वाळलेला हात त्याने पाहावा. ती पाहिल्यावर त्या मनुष्याविषयी त्या लोकांना सहानुभूती व्हावी, त्याच्यावर दया यावी. तो किती अडचणीमध्ये आहे, पेच प्रसंगामध्ये आहे, त्याला बरं करण्याची गरज आहे, याची जाणीव त्या लोकांना व्हावी. म्हणून येशू म्हटलं उठ आणि मध्ये उभा राहा. येशूच्या अपेक्षेप्रमाणे जे पाहिजे ते घडलं नाही. येशूला वाटत होतं सर्वांनी त्या पाळलेल्या मनुष्याकडे पाहावं, त्याच्या दैन्य अवस्थेकडे पाहावं. परंतु शास्त्री पुरुषी यहुद्यांचे वडील यांनी त्या मनुष्याकडे न पाहता आता ते येशूकडे पाहावं लागले. आता येशू काय करतो? त्याला बरं करतो का, शब्दात मोडतो का, यासाठी ह्यांच्या नजरा येशूकडे टवकारल्या गेल्या. त्या सर्वांच्या मनातील विचार जाणून अंतर्मुख होणार येशू ख्रिस्त त्यांनी 2 प्रश्न त्या संपूर्ण मंडळीला विचारले. येशू त्यांना म्हटला, मी तुम्हाला विचारतो, शब्दात दिवशी बरे करणे योग्य का वाईट करणे योग्य? शब्दात दिवशी जीव वाचवणे योग्य का जीव घेणे योग्य? येशूला ठिकाणी काय म्हणायचं होतं? येशू त्या ठिकाणी म्हणतो, तुम्ही सांगत आहात शब्दात पवित्रपणे पाळावं, मला कबूल आहे, परंतु शब्दात मोठा की मनुष्य मोठा? विचार करा. येशू त्यांना अंतर्मुख करत आहे. ज्या शब्दाविषयी तुम्ही सांगता, ज्या शब्दावर तुम्ही बोट दाखवता, तो शब्दात पाळण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी कृतीशील आहात, पण त्यापेक्षा हा मनुष्य मोठा आहे का शब्दात मोठा आहे? येशू त्यांना हे सांगू इच्छित होता, शब्दात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्दासाठी नाही. शब्दात पवित्रपणे पाळा नियम दिला आहे, पण कुणासाठी? मनुष्याने त्या ठिकाणी त्याला शिस्त लागावी, मनुष्य सुधारला जावा म्हणून तो नियम दिला आहे. तुम्ही नियमाला एवढं धरून बसलात,
की मनुष्याची दयामाया तुम्हाला राहिली नाही. मनुष्याला बाजूला टाकून त्याच्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला शब्दात मोठा झाला आहे. तुम्ही चुकीचा विचार करत आहात. हे पटवून द्यायचं येशू त्या ठिकाणी सांगत असताना तो म्हणतो, मी तुम्हाला विचारतो, तुमच्याकडे जर एखादंच मेंढरू आहे आणि ते जर शब्दा दिवशी खड्ड्यात पडलं तर तुम्ही ते बाहेर काढणार नाही का? मग ह्या मेंढरापेक्षा मनुष्य मोठा नाही काय? मोलवान नाही काय? मग शब्दात मोठा का मनुष्य मोठा? तुम्ही विचार करा, येशू त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे. परंतु असं म्हटलेलं आहे, ते लोक उगेच राहिले. शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील उगे राहिले म्हणजे गप्प राहिले. त्यांना काय उत्तर त्यांना देता येणार. पहा, या ठिकाणी एक संघर्ष, एक लढा त्या ठिकाणी चालू आहे. येशूचे हात उतावळे झाले आहेत त्या मनुष्याला बरं करण्यासाठी. मी कधी त्याला बरं करल, कधी त्याला आनंदी करल, यासाठी येशूचे हात उतावळे झाले आहेत. आणि शास्त्री पुरुष आणि यहुद्यांचे वडील यांचे हात उतावळे झाले आहेत. कधी हा शब्दात मोडतो, याला आम्ही अटक करतो, पिलातासमोर नेतो आणि वधस्तंभावर खिळतो, यासाठी शास्त्री पुरुषांचे हात उतावळे झाले आहेत. प्रियांनो, आज या शब्दात दिवशी आमचे हात कशासाठी उतावळे झाले आहेत? इतरांना मदत करण्यासाठी का इतरांचे पाय खेचण्यासाठी? पहा, ते येशूकडे पहा आणि शास्त्री पुरुषांकडे पहा. मग मार्क आम्हाला सांगतो, मग येशूने त्या सर्वांकडे रागाने पाहिलं. येशूला राग आल्याचे केवळ 2च घटना शुभवर्तमानामध्ये आहेत. ती एक घटना, त्यांच्या मनाचं काठिण्य, त्यांच्या मनाचा दुटप्पीपणा, कपटीपणा पाहून येशूने त्यांच्याकडे रागानं पाहिलं असं म्हटलेलं आहे. होय, त्या विरोधकांचे हात त्याला धरून देण्यासाठी उतावळे झाले होते. त्यावेळेस एक मोठा संघर्ष चालू आहे. मोठा संघर्ष येशूमध्ये आणि त्या विरोधकांमध्ये आहे. येशूची प्रीती ओसंडून वाहत आहे त्याला बरं करण्यासाठी. शास्त्री पुरुष यांचा द्वेष वाढत आहे येशूला धरून देण्यासाठी. येशू पुढे सरसावत आहे सत्कृत्य करण्यासाठी. शास्त्री पुरुषी पाहत आहेत दुष्कृत्य करून येशूला वधस्तंभावर खेळण्यासाठी. येशूची नीती उफाळून वाहत आहे. शास्त्री पुरुषांची अनिती चढाओढीला लागलेली आहे. एक संघर्ष, एक युद्ध त्या ठिकाणी सभास्थानात सुरू झालं. पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आता वेधलेलं आहे. येशूने त्याला एक दुसरी आज्ञा केली. येशू त्याला म्हटला, तुझा हात लांब कर, तुझा हात लांब कर. जे त्याला शक्य नाही तेच त्याला करायला सांगितलं. हात वाळलेला आहे, निष्क्रिय, निष्फळ झालेला आहे, हात लांब करणं शक्य नाही. येशू म्हणतो तुझा हात लांब कर. जे अशक्य आहे ते त्याला सांगितलं. त्या मनुष्याकडे थोडा वेळ पाहूयात. आतापर्यंतच्या उभ्या आयुष्यात अनेक लोकांनी त्याला हे सांगितलं असेल, हात लांब कर, पण त्याला करता आला नव्हता. या मनुष्याने अनेक वैद्य केले, अनेक हाकीम केले, अनेक डॉक्टर्स त्यावेळेस त्यांनी पाहिले असेल. प्रत्येकाने सांगितलं असेल हात लांब कर, पण त्याला करता आला नव्हता. ही गोष्ट किंवा हे गाणं त्यांनी येशू पुढे सांगितलं नाही. प्रभू, ते शक्य नाही, मला करता येणार नाही असं तो बोलला नाही. मागील अनुभव काय आला तो त्यांनी येशूला सांगितलं नाही. पण संपूर्ण विश्वासाने येशूच्या डोळ्यामध्ये डोळा घालून, त्याच्या नजरेकडे पाहून जे अशक्य ते त्यांनी करायला सुरुवात केली आणि त्याचा हात बरा झाला. अनेक संकट, आपत्ती आमच्यावर येतात. आमच्या वैयक्तिक, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पेच प्रसंग आहेत, बिकट प्रसंग आहेत, अडीअडचणी आहेत, आर्थिक ओढाताण आहे. जे सर्वातून जात असताना जे अशक्य ते आम्हाला शक्य करायचं असेल ते येशूकडे पहा. येशूकडे पाहून पूर्ण विश्वासानं जे अशक्य ते आम्ही शक्य करायला गेलो, ते वाळलेल्या हाताच्या मनुष्यासारखं सर्व काय बरं होऊ शकतं. वाळलेल्या हाताचा बरा झाला. होय, त्या ठिकाणी निष्क्रिय हात क्रियाशील झाला. येशूच्या आज्ञेवरून एक निष्क्रिय हात क्रियाशील होऊन त्या ठिकाणी तो आनंद करू लागला. प्रियांनो, यहुद्यांच्या शब्दाच्या दिवशी विश्रांतीचा दिवस, पण त्याच दिवशी येशूने कार्य केलं आणि त्याचा हात त्यांनी बरा केला. हात बरा केला खरा, पण पुढचं वचन आम्हाला सांगतं, हे झाल्यावर शास्त्री आणि पुरुष यांची डोके फिरली असं म्हटलेलं आहे. त्या लोकांची डोके फिरली. वाळलेल्या हाताचा मनुष्य बरा झाला, एक सत्कृत्य झालं, त्याला जीवनदान मिळालं, त्या कुटुंबाला एक उपजीविका मिळाली, त्यांना आधार झाला. पण शास्त्री पुरुषांची डोके फिरली. आहेत आमच्या समाजामध्ये अशा आहेत. काय माथे फिरो आहेत. सत्कृत्य चालू आहे, देवाचं कार्य चालू आहे, आत्मिक उन्नती होत आहेत, पण लोकांची डोके फिरतात. असे मातेकरू आज देखील आहेत. काळ बदललेला नाही. मग त्यांचे डोके फिरले व येशूचे काय करावे याविषयी ते आपसात विचार करू लागले.
हा वाढलेला त्याचा मनुष्य तर बरा झाला, होय, आनंदाने उड्या मारू लागला, बाहेर जाऊन लोकांना साक्ष आणि स्वार्थ देऊ लागला, कसं देव येशूने मला बरं केलं हे आनंदाने सांगू लागला. परंतु शास्त्री, पुरुष आणि यहुद्याचे वडील मुख्य याजक हे मात्र त्या ठिकाणी चिडले, रागावले, रागाचे फुटकार टाकीत, दाठवत खात, ख्रिस्ताची बदनामी करीत, पाय आपटीत मंदिराच्या बाहेर गेले आणि त्याचा घात कसा करावा याची त्या ठिकाणी ते विचार करू लागले. आमच्या मंडळीमध्ये कशा प्रकारचे लोक आहेत प्रियांनो? शेवटचा प्रश्न आहे, प्रभूने तो हात बरा केला, पण कशासाठी बरा केला? का तो हात बरा केला हा देखील शेवटी आम्हाला विचार केला पाहिजे. तो हात, बरा झालेला हात रेशमी रुमालात बांधून ठेवण्यासाठी बरा केला नाही. तो बरा झालेला हात प्रदर्शनामध्ये मांडण्यासाठी, इतरांना बघण्यासाठी बरा केला नाही. तो बरा केलेला हात शेजारच्यांना, नातेवाईकांना, कुटुंबियांना दाखवण्यासाठी बरा केला नाही. तो बरा केलेला हात स्वतःच्या स्वार्थासाठी तो पूर्ण कार्य करावं म्हणून बरा केला नाही. तो बरा केलेला हात देवाचं गौरव करावं म्हणून पुन्हा तो क्रियाशील आणि कार्यरत केला. हे आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये. जो उजवा हात वाळला होता, निष्क्रिय झाला होता, तो उजवा हात डाव्या हाताला जोडून हातात पवित्र शास्त्र घेऊन वाचण्यासाठी तो बरा केला होता. तो उजवा हात डाव्या हातावर घेऊन प्रार्थना करण्यासाठी तो हात बरा केला होता. आज कुठल्याही कारणास्तव जर आमचे हात निष्क्रिय झाले असतील तर आमचे निष्क्रिय हात क्रियाशील होतील काय? आमचे निष्क्रिय हात क्रियाशील होतील काय? आमचे हात कसे आहेत? परमेश्वराच्या पवित्र मंदिरावर कोण चढून जाईल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभं राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचं मन शुद्ध आहे, तोच मनुष्य जो आपलं चित्त असत्याकडे लावत नाही आणि कपटाने शपथ वाहत नाही, अशावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. त्या परमेश्वराच्या पवित्र स्थानात जायचं आहे, त्याच्या समोर आम्हाला उभं राहायचं असेल, कोण उभं राहू शकतो? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचं मन शुद्ध आहे तो. आणि म्हणून याकोब त्याच्या पत्रामध्ये 4 आणि 8 वचनात म्हणतो, अहो पापीजनो, तुमचे हात स्वच्छ करा. आज आमचे हात स्वच्छ करण्याचा दिवस आलेला आहे. आज आमचे हात आत्मिकदृष्ट्या निर्बल असतील, दुर्बल असतील, वाळलेले असेल, निष्क्रिय झाले असेल, प्रियांनो, आपले हात क्रियाशील करूयात, देवाचं करण्यासाठी पुढे सरसूयात, आपले हात स्वच्छ करूयात, प्रार्थना करूयात. प्रभू, आज तुझं वचन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आम्हाला तू एक सुवार्थिक म्हणून या जगामध्ये ठेवलेला आहेस. ह्या दुष्काळ पडलेल्या जगामध्ये कालवरी टिकडीकर जे मुबलक अन्न आहे ते मिळवण्याची स्वार्थ प्रभू इतरांना देण्यासाठी तू आम्हाला ठेवला आहेस. ते कार्य आमच्याकडून घडावं, तसेच आमचे निष्क्रिय हात क्रियाशील व्हावेत आणि ते शुद्ध व्हावेत, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येकाला करावंशी विनंती करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. नको बुद्धिवाद, नको तत्वज्ञान, नको बुद्धिवाद,
ज्ञान प्रेरणा महान देव ज्ञान प्रेरणा महान देव ज्ञान गरजतील धोंडे गौरवित क्रिसा गरजतील धोंडे गौरवित क्रिसा आला अडथळा सैतानाचा जारी आला अडथळा सैतानाचा जारी येशू हाच तारी संकटात येशू हाच तारी संकटात गरजतील धोंडे गौरवित क्रिसा गरजतील धोंडे गौरवित क्रिसा दास म्हणे आता करा पश्चाताप दास म्हणे आता करा पश्चाताप धिक्कारित पाप संजीवन धिक्कारित पाप संजीवन धिक्कारित पाप संजीवन धिक्कारित पाप संजीवन गाजवित वार्ता तारणाची गाजवित वार्ता तारणाची गरजतील धोंडे गौरवित क्रिसा गरजतील धोंडे गौरवित क्रिसा. यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. परी टेकताना लेकराला सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार.